चांद्रयान-4 मोहिमेसाठी भारत सज्ज, चंद्रावरील खडकांचे नमुने आणले जाणार. 2027 मध्ये होणार प्रक्षेपण. इस्रोची मोठी घोषणा. आंध्र प्रदेशातील अनकापल्ली जिल्ह्यामध्ये फार्मा कंपनीमध्ये भीषण स्फोट. 15 जणांचा मृत्यू तर 40 जण गंभीर जखमी. विद्यार्थी सुरक्षेबाबत स्कूल बस मालक संघटनेची खबरदारी. चालक आणि मदतनीसांना देणार सुरक्षेबाबत प्रशिक्षण. तर बस चालकांनी ड्रायव्हर सीट सोडून बसच्या आत येऊ नये, दिल्या कठोर सूचना. शरद पवार यांना झेड+ सुरक्षा. सीआरपीएफ अधिकाऱ्याच्या भेटीनंतर पवारांच्या सुरक्षेत वाढ. केंद्राकडून अधिकचे 10 जवान दिले जाणार. दिल्ली पोलीस पूजा खेडकरच्या मूळ गावी. खेडकर कुटुंबियांची निगडीत महत्त्वपूर्ण कागदपत्र पाथर्डी तहसील कार्यालयातून घेतली ताब्यात. सांगोल्यातून डॉक्टर बाबासाहेब देशमुखच निवडून येतील. धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला शब्द. आता देशमुखांचे चुलत बंधू डॉक्टर अनिकेत देशमुख काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष. राज्यसभेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नितीन पाटलांना संधी. उमेदवारी अर्जही दाखल. सुनील तटकरे, अनिल पाटील, भरत गोगावले यांची अर्ज भरताना उपस्थिती. बदलापूरच्या आदर्श शाळेचे सर्वाधिकार प्रशासनाकडे. समितीचे अधिकार काढून घेणं ही मोठी शिक्षा. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. बदलापूरच्या घटनेनंतर शालेय शिक्षण विभाग ऍक्शन मोडवर. शाळा आणि परिसरामध्ये सीसीटीव्ही बसवण्यासोबतच तक्रार पेटी ठेवण्याचा GR. आदिवासी विभागांतर्गत प्राथमिक शिक्षकांना दिलासा. 2018च्या विशेष भरती प्रक्रियेतून नियुक्ती मिळालेल्यांना टीईटी, सीटीईटी उत्तीर्ण होण्यास मुदतवाढ. नाशिकमध्ये आदिवासी संघटनांचं आंदोलन. पेसा अंतर्गत पदभरतीच्या मागणीसाठी मोर्चा. वसई विरारमध्ये मुसळधार पावसानं सखल भागात साचलं पाणी. कारगिल नगरमध्ये कमरे इतकं पाणी. अनेक वाहनं सुद्धा बुडाली. ऐसे छोड़ दिया है, अभी तक कोई सुनवाई नहीं. रिक्शा वाला बेचारा गिर गया, एक आदमी. सोलापूर रेल्वे स्थानकामध्ये धावती रेल्वे पकडताना प्रवाशाचा पाय घसरला. रेल्वे आणि फलाटामध्ये अडकलेल्या प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी वाचवलं. रक्षाबंधन आणि जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे एसटीची भरभरून कमाई. 4 दिवसामध्ये एसटी महामंडळाला 121 कोटींचा महसूल.